मकर संक्रांती. मकर संक्रांती हा भारतातील अत्यंत महत्त्वाचा आणि पारंपरिक सण आहे. हा सण सूर्याच्या मकर राशीत प्रवेश करण्याशी संबंधित असून याला खगोलीय आणि धार्मिक महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे उत्तरायण कालाचा आरंभ होतो. उत्तरायणाला शुभ मानले जाते, कारण या दिवसापासून दिवस मोठे होऊ लागतात आणि रात्र लहान होऊ लागते. निसर्गातील या बदलामुळे हिवाळ्यातील थंडी कमी होऊ लागते, ज्याचा परिणाम संपूर्ण वातावरणावर होतो. हिंदू धर्मात मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगा स्नान, दानधर्म आणि पूजा अर्चना केल्याने पापक्षालन होते, असे मानले जाते. लाखो भक्त गोदावरी, गंगा, यमुना यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. या दिवशी विष्णू, सूर्य आणि शनी देवतांची पूजा केली जाते, ज्यामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण तयार होते. या सणाला खगोलशास्त्रीय महत्त्वही आहे, कारण हा सौर कॅलेंडरवर आधारित असून सूर्याच्या संक्रमणामुळे निसर्गात मोठे बदल घडून येतात. मकर संक्रांती सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा सण आहे. हा भारतातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी आणि पद्धतींनी साजरा केला जातो. महाराष्ट्रात तिळगुळाचे महत्त्व आहे. या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हा संदेश दिला जातो. महिलांकडून हळदी कुंकूचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि गोड पदार्थ बनवून त्यांचे आदानप्रदान केले जाते. गुजरात आणि राजस्थानमध्ये मकर संक्रांतीला पतंगोत्सव साजरा केला जातो. विविध रंगीबेरंगी पतंगांनी आकाश भरून जाते, ज्यामुळे उत्साह आणि आनंद व्यक्त होतो. पंजाबमध्ये संक्रांतीच्या आधीच्या रात्री लोहडी साजरी केली जाते, ज्यामध्ये अग्निपूजा केली जाते आणि गाणी गायली जातात. तामिळनाडूमध्ये पोंगल हा 4 दिवसांचा सण शेतकऱ्यांच्या महत्त्वाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. मकर संक्रांतीला तीळ आणि गूळ खाणे आणि वाटप करणे याला विशेष महत्त्व आहे. तीळ शरीराला उष्णता देतो, तर गूळ शरीराला ऊर्जा प्रदान करते. तिळगुळाच्या वाटपामागे सामाजिक एकतेचा आणि गोडव्याचा संदेश आहे. हा सण धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या विशेष महत्त्वाचा आहे. तो उत्साह, एकोपा, गोडवा आणि आनंदाचा संदेश देतो. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला हा संदेश प्रत्येक व्यक्तीला एकोप्याचे आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून दिला जातो. मकर संक्रांतीचा सण निसर्गाच्या बदलांशी आणि मानवी जीवनातील सकारात्मकतेशी जोडलेला आहे. तो केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे, तर सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. हा सण उत्साह, एकता आणि आनंद साजरा करण्याचा संदेश देतो आणि प्रत्येकाला नव्या ऊर्जेसह जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देतो.